पत्रकारावर हल्ला करणाऱ्यावर कडक कारवाई करावी, डिजिटल मीडिया पत्रकार संघाची मागणी। सोलापूर शहरात एमडी न्यूजचे संपादक व डिजिटल पत्रकार संघाचे सदस्य सैपन शेख यांच्यावर गुरुवारी दुपारी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हल्ला झाला। शेख यांनी डिजिटल न्यूज वेब पोर्टल एमडी न्यूज 24 मध्ये गेल्या महिनाभरापासून पंचनामा या मतळ्याखाली सोलापूर शहर आणि जिल्हा आरोग्य प्रशासनातील आरोग्य विभागाचा गैरकारभार उघडकीस आणला आहे। महापालिकेच्या आरोग्य अधिकारीपदी डॉक्टर राखी माने यांची प्रतिनियुक्ती मंत्रालयाने केली आहे। आरोग्य अधिकारीपदी नियुक्ती किंवा प्रतिनियुक्ती करताना राज्य शासनाला किंवा महानगरपालिकेला वैद्यकीय क्षेत्रातील पदवी MBBS, DPH, MBBS, PSM असे शिक्षण घेतलेल्या डॉक्टरांची आवश्यकता आहे। तरी देखील ही नियमावली डावलून नगर विकास मंत्रालयाने एका डॉक्टरांची प्रतिनियुक्ती केली आहे। ही बाब सोलापूरकरांच्या निदर्शनास आणून देणारी बातमी प्रसारित केली। सोलापूरकरांचे आरोग्य सुरक्षित राहण्यासाठी बातम्या प्रसारित करत आरोग्य यांना विरोध केला। संबंधित यंत्रणेकडून गुंडामार्फत धमकावण्यातही आले आणि 27 जून रोजी गुरुवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास सैपन शेख यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये बोलावून घेतले आणि बातम्या बंद करण्यास सांगण्यात आले। अशा गुंड प्रवृत्ती करणाऱ्यावर कडक कारवाई करावी अशा प्रकारच्या मागणीचे निवेदन डिजिटल मीडिया पत्रकार संघाच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आले आहे। यावेळी डिजिटल मीडिया पत्रकार संघ अध्यक्ष जमीर भाई शेख, यशवंत पवार, इरफान शेख, उजेब इनामदार, शहानवाज शेख, अकीब मडकी, सादिक शेख, अल्ताफ शेख, अजमेर शेख, मोहसिन बागवान, अर्जुन चौहान, समीर आब्दीराजे, अशफाक शेख, बाबा शेख, परदीप चौहान आदी पत्रकार उपस्थित होते। सोलापुरातील वेब पोर्टलचे आणि दैनिक सूर्योदय याचे पत्रकार असणारे आमचे सहकारी सैपन शेख यांच्यावर काल एक भ्याड हल्ला झालेला आहे। सर्वप्रथम त्याचा मी निषेध करतो। डिजिटल पत्रकार संघटनेचे पदाधिकारी असणारे सैपन शेख यांच्यावर काल एका गावगुंडाने, गायकवाड नावाचे गावगुंडा आहे, त्यांनी ज्याने त्याच्यावर हल्ला केला आणि हल्ला केल्यामुळे तो जखमी झाले आणि सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले होते। एकंदरीत आपण बघताय की महाराष्ट्र राज्यामध्ये एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असतील, अजित पवार असतील, हे कुठेतरी राज्य चालवण्यासाठी कमी पडत आहे का असा एक प्रश्न पत्रकारांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे। कारण पत्रकारांसाठी संरक्षणाचा कायदा केला जातो, पण पत्रकारांवर अन्याय होतो याच्याकडे शासन ढुंकूनही पाहत नाही। अशा शासनाचा सुद्धा या माध्यमातून आम्ही निषेध करतो। आपण बघितलं असेल की डॉक्टर राखी माने असतील, त्यांचे पती असेल, हे सोलापूरला रुजू झाल्यापासून या ठिकाणी जे ना अशा प्रकारच्या अनेक घटना घडू लागलेल्या आहेत। काल सुद्धा सैपन शेख हे गेल्या 30 दिवसांपासून म्हणजे 33 दिवसांपासून त्यांची मालिका सुरू होती आणि या मालिकेच्या माध्यमातून सत्य बाहेर आणण्यासाठी ते प्रयत्न करत होते। अशा परिस्थितीमध्ये गायकवाड नावाच्या एका गावगुंडाने त्यांना गेल्या आठवड्याभरापासून त्यांना फॉलो करत होता आणि त्यांना सांगत होता की कुठेतरी हे डॉक्टर राखी माने यांची बातमी थांबवा, अन्यथा तुमचं बरं वाईट होईल, आणि त्यांना विकत घेण्याचा सुद्धा तिने प्रयत्न केला। पण त्याच्या आमिषाला बळी न पडल्यामुळे आणि हा व्यक्ती कुठल्याच बाजूने ऐकत नाही म्हटल्यानंतर त्याचा जीव मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला आणि उलट पोलिसांनी मात्र ज्यांना सैपन शेख यांच्यावर एनसी दाखल केली। हे एकंदरीत हे कशा प्रकारे राज्यात सुरू आहे, राज्यातील पत्रकारांची अशी अवस्था होत असेल तर सामान्य नागरिकांचा का हा एक प्रश्न निर्माण झालेला आहे। आताच आम्ही कलेक्टर साहेबांना सांगितलंय की सैपन शेख यांच्यावर हल्ला करणारे आणि हल्ला करण्यासाठी भाग पाडणारे जे कोणी लोक असतील हे संघटित गुन्हेगारी कुठेतरी मोडून काढली पाहिजे। या माध्यमातून आम्ही डिजिटल पत्रकार संघटनेच्या माध्यमातून निवेदन दिलंय। येत्या 8 ते 10 दिवसामध्ये जर संबंधित जो कोणी गायकवाड असेल, तो आरोग्य अधिकारी असेल, त्यांचे मिस्टर असेल, यांची चौकशी होऊन जर कारवाई झाली नाही तर हा पत्रकारांचा लढा राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या घरापर्यंत गेल्याशिवाय राहणार नाही, एवढं या माध्यमातून सांगतो। मी तेच सांगतोय की ते गायकवाड असेल, ते डॉक्टर राखी माने असतील आणि त्यांचे मिस्टर असतील, ह्या सगळ्यांचे फोन कॉल चेक करा, कॉल डिटेल्स काढा। एखादा गुन्हा घडला तर पोलीस ज्यांना नाही तर लोकांचे कॉल डिटेल्स काढते, ह्यांचंही काढा ना। ह्याच्यामध्ये कोण कोण सहभागी आहे, नेमका यांचा हेतू काय होता, सैपन शेख याला पूर्ण जीवातूनच उठवण्याचा यांचा प्रयत्न होता का, हाही तपास करणे आता गरजेचं आहे। मी उज्ज्वला पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा कार्याध्यक्ष।
मी आता कलेक्टर साहेबांना अर्ज दिलेला आहे. 2015च्या निवडणुकीत जेव्हा मी उभारले होते, सरपंच झाले होते, तेव्हा भोगाव उत्तर तालुका सोलापूरमध्ये एकही मुस्लिम समाज नव्हता आणि एकही मतदान नव्हतं. आणि आता नंतर 2020च्या ग्रामपंचायतला अचानक 40 नावं वाढले आणि 2024 लोकसभेच्या याच्यामध्ये अचानक 150 नावं वाढलेली आहेत. आणि मी आता कलेक्टर साहेबांना विनंती केली आहे की जर हे अचानक नावं आले तर हे आले कुठून, याची चौकशी व्हावी, यांना कोण दिले. ग्रामपंचायतकडून कुठलाही दाखला गेलेला नाहीये, तर मग या मतदान यादीला नावं येतात कसे आणि आधार कार्ड येतो कसा. आणि त्याबद्दल मी कलेक्टर साहेबांना विनंती केली आहे की ही गोष्ट कुठेतरी थांबायला पाहिजे. जर स्थानिक नाही तर मतदान यादीला नाव येतं कसं काय. कलेक्टर साहेबांना ती चौकशी करा आणि ज्यांनी कुणीही हे केलेलं असेल त्याच्यावर कारवाई व्हावी अशी माझी इच्छा आहे. आणि हे मतदान यादीतनं नावं वगळले पाहिजे सगळे.